तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीप्रमाणे एका भरधाव टिप्परने कट मारल्यामुळे एसटी बस अपघातग्रस्त झाली, पण दैव बलवत्तर म्हणून जवळपास 40 प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे। अकोटी वडखेड राज्य महामार्गाचे नूतनीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र रस्त्यात खड्डे खोदून ठेवलेले आहेत। त्यातच कोणतेही वाहन आले गेले की रस्त्यावर प्रचंड धूळ उडत असल्याने प्रवासी वाहनधारक प्रचंड वैतागले आहेत। एखाद्या मोठ्या वाहनाने धूळ उडाली की दुसऱ्या वाहन चालकाला समोरचं काहीही दिसेनासं होतं। सध्या अकोटी वरखेड जळगाव जामोद राज्यमार्ग, अकोटी वरखेड खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, हिवरखेड चिचारी चंदनपूर धोंडा आखर मार्गाचे काम अशी अनेक मोठी कामे सुरू असल्याने अकोटी वरखेड राज्य महामार्गावर मोठ्या टिप्परची, जड मशिनरी आणि इतर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे। या राज्य महामार्गावरून जाणाऱ्या एका अनोळखी भरधाव टिप्परने खंडाळा आणि चितलवाडी फाट्यादरम्यान एसटी बसला कट मारल्याने सदर बस रस्त्याच्या कडेला उतरून 84 खेडी योजनेच्या पाईपलाईन जवळ मातीत अडकून पलटी होता होता वाचली। त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला। सदर बस क्रमांक MH40 AQ 6335 ही बस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आगाराची होती आणि ती अकोटवरून जळगाव जामोदकडे जात होती। यामध्ये अंदाजे 40 प्रवासी प्रवास करीत होते। अपघातानंतर बस तिरपी होऊन तिची काही चाके हवेत तरंगून बस पलटी होता होता थोडक्यात वाचली। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।